जळवा मी आपल्याला माहिती होण्यासाठी ठेवलेल्या आहेत। तर ह्या अतिशय पोचलेल्या जळवा आहेत। या सुरुवातीला जेव्हा मी वापर करतो तेव्हा त्या जळवांचा आकार हा अतिशय छोटा असतो। तर तुम्ही बघा की मी किती सहजरित्या ही जळू कुठलंही ग्लोव्ज किंवा काही न वापरता सुद्धा माझ्या हातामध्ये घेतलेली आहे। परंतु काही वेळेस एखादा स्पॉट जो असतो हा अतिशय जिद्दी असतो, तो जात नाही। तर त्या ठिकाणी आपण जेव्हा जळवांचा वापर करतो तेव्हा तिथलं मायक्रो सर्क्युलेशन सुधारतं, त्यामुळे तिथे औषधं व्यवस्थित पोहोचतात, पोषक मूल्य लवकर पोहोचतात आणि तो चट्टा लवकर भरून येतो। पीस इन्फेक्शनमध्ये जलौकावचरण केलं जातं तेव्हा पूर्ण ती जी सूज आहे किंवा तिथं होणारा दाह किंवा खाज ही जी लक्षणं आहेत हे सगळे जे काही घटक आहेत ते जळवा शोषून घेतात आणि त्यामुळे रुग्ण अनेक वेळा टेबलावरच झोपायला लागतो। गुदविकार हे सुद्धा एक मोठा एरिया आहे लीच ॲप्लिकेशनसाठी, विशेषतः फिशुला किंवा पेरी एनल ॲप्सेस गुदद्वाराच्या भोवती जी काही विद्रदी होत असतात ते कमी करण्यासाठी जळवांचा उपयोग होतो। नमस्कार, लीच ॲप्लिकेशन द हिलिंग टच पार्ट 2 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर या भागामध्ये आपण प्रत्यक्ष जळवांचा वेगवेगळ्या आजारांमध्ये कसा सोयीर वापर केला गेलेला आहे आयुर्वेदिक संकल्पनेनुसार हे आपण पाहणार आहोत। तुम्हाला कळेल तेव्हा की जळू ही भगवान धन्वंतरीने आपल्या एका हातामध्ये का धारण केलेली आहे। तर आपण डायरेक्ट सुरुवात करूया की कोणकोणत्या सिस्टीम्समध्ये कोणकोणत्या आजारांमध्ये या जलौकावचरण अर्थात लीच ॲप्लिकेशन या ट्रीटमेंटचा उपयोग होतो हे आपण आता पाहणार आहोत। तर सर्वात सुरुवातीला आपण घेऊया त्वचाविकार, कारण त्वचाविकार हे पाहायला गेलं तर खरोखरी असंख्य प्रकारचे त्वचाविकार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सोरायसिस असेल, एक्झिमा असेल, फंगल इन्फेक्शन आहे किंवा लायकेन प्लॅनस आहे, चाई पडणे आहे, असे अनेक आजार आहेत। हे रुग्णांना वर्षानुवर्ष सतावत असतात। वेगवेगळ्या पद्धतीचे औषधोपचार करूनही तात्पुरता त्यांना फरक पडतो, परंतु आयुर्वेदिक औषधांच्या सोबतच जेव्हा आपण जळवांची ट्रीटमेंट त्याच्याबरोबर क्लब करतो तेव्हा येणारे रिझल्ट्स असतात हे अतिशय विस्मयकारक असतात। कसे ते आपण पाहूया। तर सुरुवातीचा आजार त्वचाविकारांचा, ज्याला आपण राजा म्हणू शकतो, असा अत्यंत गंभीर आजार म्हणजे सोरायसिस। सोरायसिसचे अनेक प्रकार आहेत, म्हणजे अगदी डोक्यापासून ते तळपायापर्यंत त्याच्या स्थानानुसार वेगवेगळे या सोरायसिसचे प्रकार आहेत। तर या प्रत्येक प्रकारावरती जलौकावचरण ही ट्रीटमेंट उपयुक्त होऊ शकते। माझं भाषण आत्ता जेव्हा चालू असेल तेव्हा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचे वेगवेगळे या आजारांवरती ट्रीटमेंट केली जाते। तर सोरायसिस, मला एक रुग्ण आठवतो की जवळजवळ 25 वर्षांपासून या सोरायसिसची झुंजत असलेला रुग्ण, शरीरावरचे त्याचे पॅचेस कमी झाले परंतु हातावरचा काही भाग आणि त्याचबरोबर सोरायटिक आर्थरायटिस या दोन्ही आजारांशी तो वर्षानुवर्ष झुंजत होता। त्या पेशंटला आपण स्क्रीनवर पाहू शकता की जेव्हा बोटांच्या ठिकाणी जेव्हा संधिवात होता त्या ठिकाणी जेव्हा आपण जळवा लावल्या तेव्हा जवळजवळ तास दीड तास ही ट्रीटमेंट चालू राहिली। जळवांच्या जी काही तोंडाची जागा असते तिथे असे छोटेसे दंश निर्माण करणारे असे काही त्याचे अंग असतं आणि त्यातून मायक्रो सर्क्युलेशन किंवा मायक्रो सक्शन तिथून होतं आणि रुग्णाला सुरुवातीला एक 5 मिनिट फक्त छोटा दंश झाल्यासारखं दिसतं। तर आता माझ्या समोर जळवा मी आपल्याला माहिती होण्यासाठी ठेवलेल्या आहेत। तर ह्या अतिशय पोचलेल्या जळवा आहेत। या सुरुवातीला जेव्हा मी वापर करतो तेव्हा त्या जळवांचा आकार हा अतिशय छोटा असतो। तर तुम्ही बघा की मी किती सहजरित्या ही जळू कुठलंही ग्लोव्ज किंवा काही न वापरता सुद्धा माझ्या हातामध्ये घेतलेली आहे। तर ही जळू अशी पटकन कुणालाही शरीराला लागत नसते, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात। त्यासाठी आपण तिसरा व्हिडिओ करणार आहोत की ॲक्च्युअल जलौकावचरण कसं करायचं असतं। तर हा एक अतिशय छोटासा जीव म्हणता येईल की ज्यांनी भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये आपलं स्थान प्राप्त केलेलं आहे। तर ही जी तोंडाची जागा असते त्यातून ती जळू असते, तो अफेक्टेड पार्टला पकडते आणि मागं इथं चकतीसारखा भाग आहे हा हुक करण्यासाठी, म्हणजे त्या जागेवरती स्थिर राहण्यासाठी जळू वापरत असते। तर या पद्धतीने त्या पेशंटला सोरायसिससाठी ही ट्रीटमेंट केली आणि पाहता पाहता पहिल्या सिटिंगपासून त्याची सूज कमी झाली, वेदना कमी झाली आणि बाकी औषधांनी तो रुग्ण हा सोरायसिसपासून पूर्ण हा मोकळा झाला होता। तर हा झाला सोरायसिस आजार। त्याचप्रमाणे एक्झिमा हा लोकलाइज्डही असतो, पूर्ण शरीरावर असतो, परंतु जेव्हा एखाद्या विशिष्ट ठिकाणावर, खास करून कोपरे असतील, गुडघे असतील किंवा घोटा असेल, ही त्याची आवडीची ठिकाणं आहेत। या ठिकाणी जेव्हा हा एक्झिमा किंवा ज्याला आपण इसब म्हणतो हा ठाण मांडून बसतो तेव्हा त्याला पटकन कमी करण्यासाठी अग्निकर्म आणि त्याचबरोबरीने जलौकावचरण हा अतिशय प्रभावी उपाय आहे। हा आपण एक्झिमामध्ये करू शकतो। फंगल इन्फेक्शन हा आजार बहुतेक अनेक ठिकाणी हा वाढत जातो। सहसा हा गुप्तांगाच्या परिसरामध्ये किंवा कटी प्रदेशामध्ये याची सुरुवात होते, परंतु काही रुग्णांना डोक्यावरती, चेहऱ्यावर, मानेवर, सर्व शरीरावरती हा आजार पसरतो। हा आयुर्वेदिक औषधांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा आजार पूर्ण जातो। आमच्याकडे आतापर्यंत शेकडो रुग्णांना या पद्धतीचा अनुभव हा फंगल इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये आलेला आहे। परंतु काही वेळेस एखादा स्पॉट जो असतो हा अतिशय जिद्दी असतो
असतो तो जाता जात नाही, तर त्या ठिकाणी आपण जेव्हा जळवांचा वापर करतो तेव्हा तिथलं मायक्रो सर्क्युलेशन सुधारतं, त्यामुळे तिथं औषधं व्यवस्थित पोचतात, पोषक मूल्य लवकर पोचतात आणि तो चट्टा लवकर भरून येतो. लायकेन प्लॅनस, जांभळट रंगाचे असे पायावरती मनगटावरती असणारे जे चट्टे असतात, काही वेळा ओरल लायकेन प्लॅनस पण असतो, तर अशा आजारांमध्ये सुद्धा जळवांचा वापर हा अत्यंत यशस्वी सिद्ध झालेला आहे. दुष्ट व्रण, ज्याला आयुर्वेदामध्ये आम्ही म्हणतो नॉन हिलिंग अल्सर, विशेषतः डायबेटिक लोकांमध्ये ही तक्रार जास्त दिसते, परंतु कधी कधी ज्यांची शुगर नॉर्मल आहे अशा सुद्धा रुग्णांमध्ये कधी कधी एखादा व्रण हा झाला तर वर्षानुवर्ष हा बरा होत नाही. जसं काही अश्वत्थामा आपण म्हणतो की ती जखम आयुष्यभर घेऊन राहतो, तसे हे रुग्ण ही जखम घेऊन फिरत असतात आणि त्यांचं आयुष्य हे अतिशय दुःखदायक होतं. तर दुष्ट व्रण जेव्हा झालेला असतो की जो पटकन बरा होत नाही, तिथं पॅथॉलॉजी काय झालेली असते, तर इन्फेक्शन हे लवकर कमी होत नाही, तिथलं सर्क्युलेशन जे असतं त्या व्रणाच्या भोवतीचं ते बिघडलेलं असतं आणि सर्क्युलेशन जेव्हा खराब होतं, रक्तपुरवठा जेव्हा बिघडला जातो तेव्हा पोषक अंश तिथं पोचत नाहीत. वेगवेगळी आपण औषधं बरीच देत असतो, परंतु ती त्या तिथपर्यंत पोचतच नाहीत. तर हे जे सर्क्युलेशन बिघडलेलं असतं, तुम्ही विचार करा, हा एक निसर्गातला एक अनोखा पंप आहे असं आपण म्हणू शकू, की जो साचलेली जी घाण आहे किंवा अशुद्धी आहेत हे त्याचे छोटे छोटे जे काही सकर्स असतात त्याच्या मदतीने हा सक करतो, तिथले अवरोध कमी होतो. याच्या लाळेमध्ये हिरुडिन नावाचं एक केमिकल असतं की जे ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ ठेवतं, रक्त गोठू देत नाही आणि रक्त न गोठल्यामुळं तिथलं सगळे चॅनल्स असतात ते ओपन होतात आणि त्यामुळे हा दुष्ट व्रण किंवा अल्सर जो असतो हा फटाफट बरा व्हायला लागतो. सेल्युलायटिस हा एक अत्यंत त्रासदायक आजार आहे की जो दुर्लक्षीला जर गेला आणि ॲक्यूट कंडिशन ह्याची जर सिव्हिअर फॉर्म जर त्यांनी धारण केला तर कधी कधी ॲम्प्युटेशन करायची म्हणजे तो भाग जो आहे अवयव तो कापून टाकायची वेळ येते, कारण त्या सेल्युलायटिसचं रूपांतर मोठ्या ॲग्रेसिव्ह ॲब्सेसमध्ये होतं आणि ही एक अत्यंत जीवाला धोकादायक ठरणारी अवस्था असू शकते. तर जेव्हा हा सेल्युलायटिस क्रॉनिक होतो तिथे सुद्धा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित सुधारणं, अशुद्धी कमी करणं, इन्फेक्शन कमी करणं, सूज कमी करणं, वेदना कमी करणं, या सगळ्या गोष्टी या जलौकावचरण या उपचाराने 50 ते 70% रोल हा जळवांचाच आहे आयुर्वेदिक मॅनेजमेंटमध्ये, हे तुम्ही लक्षात घ्या आणि पटकन त्यामुळं हा सुद्धा आजार मागे जायला लागतो. व्हिटिलिगो, मला एक सीमेवरती आपली ड्युटी करणारा एक सैनिक आठवतो, जम्मूमध्ये त्याची ड्युटी होती, सुट्टीसाठी तो दवाखान्यामध्ये आला, छातीवरती आणि हातावरती असे व्हिटिलिगोचे पॅच होते, त्याला आम्ही औषधोपचार दिले, 2 महिन्याची औषधं दिली आणि जळवांची 2 सिटिंग केली आणि तो 1 वर्षांनी दुसऱ्या एका रुग्णाला घेऊन जेव्हा आला तेव्हा त्याचे पूर्ण डाग गेले होते केवळ ह्या एका सिटिंगने आणि 2 महिन्याच्या औषधांनी. तर काही व्हिटिलिगोचे जे डाग आहेत हे अतिशय सुंदर या लीच ॲप्लिकेशन ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतात. कारण काय होतं की मेलॅनिन नावाचं जे द्रव्य असतं की जे या व्हिटिलिगो आजारामध्ये निर्माण होत नाही, त्यामुळे त्वचेच्या पेशी ज्या असतात ह्या पांढऱ्या पडतात, तर तिथं ह्या मेलॅनोसाइट्स असतात, त्यांना चालना देणं आणि त्यातनं रंगद्रव्य निर्माण करायला प्रेरणा निर्माण करणं हे काम या जलौकांच्या लाळेमध्ये जे वेगवेगळे केमिकल्स असतात त्याच्या रूपाने होत असतं आणि त्यामुळे तिथं हळूहळू चांगल्या स्किनचं स्पॉटिंग सुरू होतं. ते स्पॉट्स मोठे मोठे होत ते मिळतात आणि नंतर तिथे नॉर्मल रंगाची त्वचा तिथे निर्माण होते. तर असे अनेक रुग्णांचे अनुभव हे व्हिटिलिगोचे सुद्धा आमच्याकडे या निमित्ताने आहेत. हर्पीज इन्फेक्शन हा एक असाच आजार आहे की ज्या आजारामध्ये इन्फेक्शन जेव्हा तीव्र स्वरूपाचं होतं तेव्हा रुग्ण 2-2, 3-3 दिवस झोपू शकत नाही अशी अवस्था आहे. परंतु जेव्हा हर्पीज इन्फेक्शनमध्ये जलौकावचरण केलं जातं तेव्हा पूर्ण ती जी सूज आहे किंवा तिथं होणारा दाह किंवा खाज ही जी लक्षणं आहेत हे सगळे जे काही घटक आहेत ते जळवा शोषून घेतात आणि त्यामुळे रुग्ण अनेक वेळा टेबलावरच झोपायला लागतो. हा आम्हाला अनुभव लीच ॲप्लिकेशन ट्रीटमेंटनंतर विशेषतः नागवेढा किंवा हर्पीज इन्फेक्शनच्या पेशंटच्या बाबतीमध्ये आम्हाला येतो. अनेक प्रकारचे जे सौंदर्योपचार आहेत, मग मेलास्मा जे चेहऱ्यावरती वांग म्हणतो त्याच्या बाबतीमध्ये किंवा पिंपल्स, मला एक रुग्ण अशी आठवते, माझ्या मित्राची बहीण होती, अमेरिकेवरून ती एका फंक्शनसाठी आली होती आणि आठवड्यावर लग्नाचा कार्यक्रम होता आणि तिने मला सांगितलं की काका कसंही करून मला माझा चेहरा व्यवस्थित करायचा आहे, कारण सगळ्या पद्धतीची क्रीम्स, अँटीबायोटिक, वेगवेगळी औषधं घेऊन झाली होती. तिला मी म्हटलं की 1 आठवडा मला दे, काही लेप दिले, पोटातनं औषधं दिली आणि जळवांची ट्रीटमेंट केली. अक्षरशः पुस्च्युलर किंवा ज्याला ॲक्ने व्हल्गॅरिस म्हणतात की पसनी भरलेले पिंपल्स तिच्या चेहऱ्यावरती होते आणि 1 आठवड्याच्या सिटिंग नंतर तिची स्किन जवळजवळ 80% या जळौकावचरणाच्या ट्रीटमेंटनी नॉर्मल झाली. तिने पुढचा फंक्शन आहे हा भरपूर एन्जॉय केला. तर अशा पद्धतीच्या जादुई काही परिणाम हे जळवा दाखवू शकतात हे तुम्हाला मी या निमित्ताने सांगू शकतो. काही सांध्यांचे विकार, कारण जळवांचा मी आत्ता सुरुवातीला सांगितलं की चौफेर वापर आहे, कारण रक्तदोष झाल्यामुळे शरीरामध्ये किंवा रक्त बिघडल्यामुळे होणारे आजार असंख्य आहेत. त्या प्रत्येक आजारांवरती रक्तमोक्षण ही चिकित्सा चालते आणि रक्तमोक्षणातलं एक महत्त्वाचं
टूल म्हणजे जलोकावचरण आहे. तर सांधेविकार, ऑस्टिओआर्थरायटिस, गुडघ्यांचा संधिवात याची तर भारत राजधानी आहे. तर यामध्ये सुद्धा जी सूज असते, वेदना निर्माण करणारे घटक आहेत हे जळवा शोषून घेतात आणि त्यामुळे वेदना कमी होते. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये विशेषतः बोटं जेव्हा वाकडी होतात त्याची जी सुरुवातीची अवस्था असते त्याला अग्निकर्म किंवा जलोकावचरण ट्रीटमेंट जर केली तर ही आजार जो वेगाने बळावत असतो तो स्लो डाऊन होणं, कमी होणं, वेदना कमी होणं यासारख्या गोष्टी या होतात. स्पर हा एक आजार ज्याला आपण टाचदुखी म्हणतो. एक्सरे केला की पेशंट तो फोटो घेऊन येतात आणि खालची जी टाचेचं हाड असतं त्याला आलेला काटा दाखवतात आणि डॉक्टर म्हणतात की पेशंट म्हणतात की डॉक्टर आता हा काटा तुमच्या औषधाने कसा जाणार. आम्ही त्यांना एकच सांगतो की हा काटा असला नसला त्यांनी काही फरक पडत नाही. अनेक रुग्णांच्या एक्सरेमध्ये हे फाइंडिंग असतं. तर तुम्हाला तिथली सूज कमी झाली, तिथले जे काही वेदना निर्माण करणारे घटक आहेत ते जर आपण जलोकावचरण ट्रीटमेंटनी जर आपण काढले तर वेदना सत्वर कमी होते. तिथे अग्निकर्म, स्थिरागत रक्तमोक्षण, जलोकावचरण या उपायांनी टाचदुखी हा प्रकार आपण पूर्ण बरा करू शकतो. गुदविकार हे सुद्धा एक मोठा एरिया आहे लीच ॲप्लिकेशनसाठी. विशेषतः फिशुला किंवा पेरी ॲनल ॲप्सेस, गुदद्वाराच्या भोवती जी काही विद्रदी होत असतात ते कमी करण्यासाठी जळवांचा उपयोग होतो. आणि एक अत्यंत पिक्युलियर डिसीज म्हणजे थ्रोम्बोज्ड पाईल, ही एक अतिशय पेनफुल कंडिशन आहे पाईल्समधली, की जेव्हा जे पाईल्सचे जे काही मस्ते असतात किंवा जे कोंब असतात ते थ्रोम्बोज्ड होतात, त्यामध्ये रक्ताची गुठळी होते आणि त्यामुळे प्रचंड मरणप्राय ठणका निर्माण होतो पेशंटला. तो बसू तर शकत नाही, झोपूही शकत नाही, इतक्या वेदना त्याला 24 तास होत असतात. तर या अवस्थेमध्ये जलोकावचरण जर केलं तर तुमची सर्जरी वाचू शकते, पेन्स तुमच्या सत्वर कमी होतात. तर अशा पद्धतीने अनेक आजार मी आता उदाहरण दाखल काही तुम्हाला सांगितलेले आहेत. तर ते आजार ह्या जलोकावचरण ट्रीटमेंटनी अतिशय व्यवस्थित होतात आणि आपण उत्तम आरोग्य प्राप्त करू शकतो. तर पार्ट 2 मध्ये आपण हा सगळा आवाका बघितला. तिसरा पार्टही तितकाच महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये ॲक्च्युअल लीच ॲप्लिकेशन कसं करायचं असतं, त्याच्यानंतर त्याची पुढची काळजी कशी घ्यायची असते आणि जळवा ह्या जे काही जादुई काम करतात ते करण्यामागे केमिस्ट्री काय आहे, त्यांच्या लाळेमध्ये कुठली कुठली अशी केमिकल्स असतात, हा सगळा शास्त्रीय भाग आपण शेवटच्या पार्टमध्ये जाणून घेणार आहोत. तर तो सुद्धा पाहायला विसरू नका. आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तेव्हाच हा सुंदर आणि शास्त्रीय जो काही कॉन्टेंट आहे हा आपणापर्यंत सत्वर पोहोचू शकेल. धन्यवाद.